रूपामध्ये गोपाळकृष्णांनी यावं नाथांकडे, त्या ठिकाणी राबावं का? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अहो व्यवहारामध्ये ना एखादा माणूस जर आपल्याशी बोलत असेल तर सहज आपल्याला कळतं. आपण त्याला म्हणतो असं तू वरवर का बोलतोयस रे आज, असं वरवर नको बोलूस, नीट बोल. कसं कळतं आपल्याला? ती संवाद साधण्याची कला प्रत्येक मनुष्यामध्ये आहे. मग ती जर आपल्याला सामान्य मनुष्यामधली कळत असेल तर भगवंतापाशी हा मनापासून जर संवाद घडला तर काय अवघड आहे. मग तो कोणत्याही माध्यमातून असू दे, नामस्मरण भक्तीतून असू दे, पादसेवन भक्तीतून असू दे, अर्चन भक्तीतून असू दे, वंदन भक्तीतून असू दे. इतक्या कथा सांगाव्याशा वाटतात प्रत्येक भक्तीच्या. आज वेळ नाही तेवढा, पुढे जाऊ कथाभागाकडे. कोणत्याही मार्गाने जावं पण ते वर्म लक्षात घ्यावं. खरं सांगा तुम्ही, एका आर्येमध्ये असं वर्णन केलंय, भक्ती म्हणजे काय? स्मरणी घ्यावी, नाम घ्यावं, भक्ती आहे. वाद्य घ्यावीत, भजन करावं, कीर्तन करावं, भक्ती आहे. झालं का? फार सुंदर वर्णन आहे. भक्ती विना वशनो है, भक्ती विना वशनो है, वीण्याने वा मृदंग नादाने. भक्ती विना वशनो है, वीण्याने वा मृदंग नादाने. आणि कैसा पावे भगवंत, कैसा पावे भगवंत, कैसा पावे मृदंग नादाने. राम 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 हरे हरे, राम 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 रघुत्तमा, राम राम. वर्णन इतकं सुंदर केलंय. हे असं करणं म्हणजे नुसती भक्ती का? ही कृती आहे, ही कृती आहे. वाद्य घ्यावीत आणि गजर करावा, ही कृती आहे. त्याच्यामध्ये जर जिव्हाळा नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि याचं उदाहरण इतकं सुंदर दिलं. आपल्याकडे कन्यादानाला खूप महत्त्व आहे. कन्यादानाचं पुण्य सगळ्यात मोठं आहे असं म्हणतात. आताच्या काळात अवघड आहे सारं, नको बोलायला फारसं काय, विषय वेगळीकडे जाईल. बेटी बचाओ आंदोलन आवश्यक. ती कन्या हवी, कारण कन्यादानासारखं पुण्य नाही जगामध्ये असं म्हटलं जातं. पण कन्यादानाचं पुण्य कधी मिळतं? कन्येला दान केल्यावर मिळतं. मृदंगना दाने, कन्येला दान केल्यानंतर पुण्य मिळतं ना. आता माझ्याकडे कन्याच नाही, मग काय करायचं? जाऊ दे, मृदंग अंगना, मातीची बाहुली करा, करा तिचं दान. चालेल का? नाही चालणार. जशी ही बाहुली तशी ती मातीची बाहुली. बरं ही मातीच असते की नाही? ती मातीची बाहुली दिली, केलं कन्यादान, ती कृती झाली. मग फक्त मग का नाही ते ग्राह्य धरलं जाणार? कारण सहज कोणी म्हणेल अहो त्याच्यात चैतन्य आहे का? जीव आहे का त्या बाहुलीमध्ये? जीव आहे का बाहुलीमध्ये? नाही, मग नाही चालणार. अहो मग हेच तर उत्तर आहे ना. नुसती कृती करत बसणं ह्यानी पुण्य फळाला येणार आहे का? श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, हे नुसतं इथून चाललंय. अगदीच काही नसण्यापेक्षा हे बरं आहे. डोळे एकीकडे, कान दुसरीकडे, वाणीनी श्रीराम, ही प्राथमिक अवस्था अगदीच चांगली आहे. पण इथपासनं मुखामध्येही तेच आहे, डोळ्यासमोर सुद्धा तेच आहे, आणि कानामध्ये सुद्धा त्याचंच गुणगान कुणीतरी गायल्याचं सार्थक आहे. मग कृती फळाला येणार आहे, कारण जीव ओतलाय त्यात, जीव ओतलाय त्याच्यामध्ये. जसं नुसती मातीची बाहुली करून दान केल्याने कन्यादानाचं पुण्य नाही मिळणार, तसं नुसती कृती करत बसले ना भक्तीची, अगाध ग्रंथ वाचन आहे, उपयोग काय त्याचा? त्यातलं काही स्वतःमध्ये उतरलं का नाही उतरलं? नामस्मरणाचा अभ्यास करता करता माझ्यामधलाच भगवंत, नामाचा अभ्यास कशासाठी आहे? इथे असणाऱ्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आहे. फार सुंदर उत्तम असं प्रवचनकार एकदा बोलत होते की तो इथे आहे याची जाणीव होणं हे ज्ञान आहे. ते नामानी होते म्हणाले जाणीव. दिवा असतो ना, आताच्या काळात ही रोषणाई आहे. पूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कंदील असायचा. कंदिलामध्ये वात असायची, प्रज्वलित झालेली असायची, इंधन असायचं.
समजा एखाद्याच्या कंदिलातनं उजेड बाहेर पडत नाही आहे, तो खूप प्रयत्न करतोय, शहाणा माणूस त्याला काय म्हणतो, अरे काय तू कंदिलावरची काजळी पूस किती, तरच उजेड बाहेर पडणार आहे. हेच गणित आहे नेमकं आयुष्याचं. सगळ्यांमध्ये ती ज्योत आहे. कंदील सगळ्यांकडे आहे, जो ज्ञानोबांकडे होता, जो तुकोबांकडे होता, जो या सगळ्या संतांकडे होता, तो कंदील प्रत्येकाला भगवंतानी दिला, मनुष्य जन्माला जातानाच दिला प्रत्येकाला. मग आपल्यातला उजेड का नाही बाहेर पडत, का नाही त्या दिव्य ज्योतीचं दर्शन आपल्याला घडत. विषयांची काजळी घट्ट बसली सगळी, ती पुसायला पाहिजे ना, मी माझं हे ते. आणि ती कशाने पुसली जाणार. अहो कंदिलावरची काजळी पुसायची तर सोपी गोष्ट आहे, फडकी घ्या पुसा. इथली काजळी दूर होण्यासाठी कुठलं फडकं घ्यायचं. नाम सदा बोलावे, ध्यावे गावे, जनासी सांगा, नामस्मरण. नामरूपी जडले चित्त दास, त्याचा मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि हे सगळं सांगताना तुकोबा म्हणतात, हे भक्तीचं वर्म ज्याला कळलं ना, आणि का नये माझे मना हो का पंडित शहाणा. तो पांडित्य नुसतं असू दे, विद्वत्ता नुसती असू दे, पण त्याच्यात खरा जिव्हाळाच नसेल तर उपयोग काय त्याचा. कथा एक फक्त दृष्टांत म्हणून आणि कथा भागाकडे जाऊया. सगळ्यांना माहिती आहे कथा, पण काही काही कथेचा पुनरुच्चारच मनाला आनंद देतो. नाव चालली आहे नदीतून इकडे तिकडे, आणि त्याच्यामध्ये बसणारा एक प्रवासी त्या नावाड्याशी गप्पा मारतोय. काय रे, काय शिकलास. नावाडी म्हणाला, काहीच नाही शिकलो, नाव चालवायला शिकलो म्हणाले फक्त. वेडायस रे, वेडायस वेडायस वेडायस. मी बघ सगळे ग्रंथ वाचले, जेवढे होते नव्हते तेवढे ग्रंथ वाचले, तू एकही ग्रंथ वाचला नाहीस. नाही वा म्हणाले, नाहीच वाचला. तुझं 25% आयुष्य वाया गेलेलं आहे, एकही ग्रंथ वाचला नाही. काय तू, जाऊ दे. साहित्याचा अभ्यास काही. नावाडी म्हणाला, हाय साहित्याचा अभ्यास हाय. त्या विद्वानाला विश्वास बसेना, हा नक्की कशाबद्दल बोलतोय. सांग रे कुठलं साहित्य. हे काय म्हणाला, नौकेमध्ये हे सगळं साहित्य आहे, मला रोज लागतं, जाळं हाय. हाय हाय हाय. आणि तिकडं बघा ते पण सगळं साहित्यच आहे, तुम्हाला हवंय काय. वेड्या, हे साहित्य नाही रे, काहीच नाही रे तुला येत, 50% आयुष्य तुझं वाया गेलंय. मी बघ असा अभ्यास आहे, तसा अभ्यास आहे, हे ते. बरं जाऊ दे, ते साहित्य नाही, काही नाही, ग्रंथ वाचन नाही, काहीच केलं नाहीस रे. मग तू काही पाठांतर वगैरे केलंयस की नाही. पाठांतर. नावाडी म्हणजे कोळी दादा, तो म्हणाला, आहे पाठांतर. मी हाय कोली, हाय पाठांतर, गाव काय. अरे येड्या, ते मी हाय कोली म्हणून काय चालतंय भय. अरे तसं पाठांतर नाही. भगवद्गीता वाचलीस का नाही, काही शंकराचार्यांची अष्टक वाचलीस का नाही, काय बी नाही. 75% आयुष्य तुझं वाया गेलेलं आहे. 75%. असं करता करता ती नाव मध्यावर गेली आणि नावाड्याने एकच प्रश्न विचारला, तुम्ही मोठे पंडित आहे हो, पण तुम्ही पोवायला शिकला का. पोवायला. तो पंडित म्हणला, काय पोवायला, पोवायला शिकला की नाही. पंडित म्हणाले, तेवढं बाकी राहिलंय माझं. आता म्हणाले, तुमचं 100% आयुष्य वाया गेलेलं आहे. का. अहो मध्यावर आली आहे नाव, आणि आता मला असं कळायला लागलंय की समोरून असे काही वारे सुटले की नक्की वादळ येणार, ही नाव त्याच्यामध्ये जाणार. मी उडी मारून मी चाललो आता किनाऱ्याला. आता तुमचं काय करायचं ते तुम्ही बघा. आणि का नये माझे मना हो का पंडित शहाणा. काय करायची विद्वत्ता, काय करायचं पांडित्य. याचा अर्थ विद्वत्ता किंवा पांडित्य असू नये असं नाही, असावंच नक्की, पण या सगळ्याबरोबर त्यात जीवच नसेल काही तर उपयोग काय. प्रतीक तुमच्या लक्षात आलं असेल. अहो तो नावाडी पाण्यातल्या पोहण्याबद्दल म्हणतोय, पण भवसागरातून तरुण जायचं असेल तर नुसतं पांडित्य आणि विद्वत्ता उपयोगाची नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि असा भवसागर पार करून दिला सगळ्या संतांचा. संतांनी भवसागर पार करताना आपल्या सगळ्यांना हाताला घेतलं आणि म्हणाले, तुम्हालाही सगळ्यांना इथून जाणं अगदी सहज शक्य आहे, पण
संतांनी जे जे लिहून ठेवलं ते केल्याशिवाय मात्र पर्याय नाही. आणि तेच वर्म सांगताना तुकोबाराय आपल्याला मूळ पद्यामध्ये म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. हार बुक्का. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करू, मग कथाभागाकडे जाऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. पंढरीनाथ महाराज की जय. षड्ज चालेल ना. सकाळची वेळ होती आणि गंगाखेड या गावामध्ये एका मंदिरामध्ये कोणीतरी प्रवचनकार बोलत होते आणि समोर बसलेली जी मुलगी होती ना, लहान वयाची होती, अगदी तल्लीन झाली होती ऐकता ऐकता. प्रवचनकार सांगत होते, खरं सुख पाहायचं असेल ना तर पंढरपूरला जायला पाहिजे. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाले. त्या विटेवर उभं असणारं चैतन्य, त्याच्याकडे बघितल्यानंतर सुखाची खरी कल्पना येते. विटेवर उभे, कटीवर हात ठेवले, तुळशीच्या माळा, कस्तुरीचा टिळा, काय रूप वर्णन करू. हे ऐकता ऐकता पोर बेभान झाली आणि प्रवचन संपल्यानंतर धावत 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 गेली आईबाबांकडे. आईबाबा म्हणजे मोलमजुरी करून जगणारी मंडळी. दारिद्र्य होतं, गरिबी होती असं वर्णन केलंय गाथेमध्ये. आणि आईबाबांकडे जाऊन म्हणाली, बाबा मी कधी तुमच्याकडे कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला? बाबा म्हणाले, नाही रे लेकरा, नाही, कधीच काही मागितलं नाही. बाबा केसाला लावायला मी तेल सुद्धा कधी मागितलं नाही नाही तुमच्याकडे. नाही रे लेकरा, नाही मागितलंस. पण मग आज अशी का म्हणतेस? काही हवंय का तुला? बाबा मला काही नको, मला फक्त एकदा पंढरपूरला न्याल का हो? हे ऐकलं मात्र आई धावत गेली, जवळ घेतलं.
लेकरांनी पंढरपूरला जावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. काय भाग्यवान आई वडील असतील हो. गंगा खेडा माझी, गंगा खेडा माझी, पुनितशा गौतमी तटा झाली. भगवत भक्त जनीती, भगवत भक्त जनीती, ख्याती जियेने जगत्रयी केली. राम 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 हरे हरे, राम 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 रघुत्तमा, राम 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 हरे हरे, राम राम. गंगाखेडा माझी या गावामध्ये दमा आणि करुषा या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेलं हे लेकरू अत्यंत गरिबी दारिद्र्य होतं. आई वडिलांकडे कधीच कशाचा हट्ट नाही. पण ते लेकरू आज बाबांना म्हणते, बाबा मला एकदा पंढरपूरला न्या की हो. बाबा म्हणाले, जने अगं गर्दी असतीलही तिथे, तू लहान आहे लेकरा, ऊन पाऊस तुला सहन व्हायचं नाही, जाऊ ना पुढच्या एकादशीला जाऊ. बाबा तुम्ही मला दर एकादशीला नेईन म्हणता आणि नेत नाही हो. मी तुमच्याकडे कधी काही मागणार नाही, मला एकादशीला पांडुरंगाला बघू दे ना बाबा. आज ते सांगत होते ना की खरं सुख काय असेल ना ते पंढरपूरला गेल्यावर कळतो म्हणे. बाबा एकदा न्या नाव, एकदा न्या नाव. हो बाल हट्ट आणि इतका सात्विक. आई वडिलांनी ठरवलं न्यायचं. जने जाऊया आता या एकादशीला तुला नेणार. आनंद गगनात माईना अशी परिस्थिती या जनाबाईची झाली. काय करू काय करू. तिथे गेल्यानंतर काय काय बघायला मिळेल. मनामध्ये सगळ्या कल्पना चालू आहेत आणि एकादशी जवळ यायला लागली. प्रवास आधीपासूनच सुरू होतो आषाढीच्या. आई वडिलांनी सांगितलं, जने निघायचं बरं का. अहो नेणार काय, एक गाठुडं. पताका बरोबर घेतलेल्या बाबांनी आणि मनामधला उदंड भक्तिभाव. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा, अशी ही सगळी मंडळी. आणि मुखामध्ये पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय. वारकरी सगळे दिसतायत. ही जनीनं छोटंसं आपलं गाठोडं आईच्या हातात दिलं आणि आईला म्हणते, आई अगं पंढरपूरला सुख हे म्हणतात ते खरं ग. हा बघ सुखाची वाट बघ आई. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. आई आई नाचत नाचत लेकरू निघालं. प्रवास इतका सुंदर चालू आहे. सगळ्या वारकऱ्यांकडे बघत बघत असं म्हणतात की वारीला निघालेले सगळे पांडुरंगाच्या ओढीनी जातात. बरोबर ज्ञानोबा तुकोबा आहेत अशी अत्यंत मनापासून सगळी श्रद्धा. आणि ही जनी म्हणते, बाबा बाबा अहो खरंच खरंच सगळे निघाले. बघा ना प्रत्येक जण म्हणते पांडुरंग हरी. इतका आनंद झालेला लेकराला. प्रवास रोजचा चालू आहे. काय वारकरी मंडळी भाग्यवान असतील हो. जाता 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 सगळ्यांकडे बघावं, कुठे व्यवस्था आहे माहिती नाही, कुठे खातात माहिती नाही, का सगळी व्यवस्था होत राहते. आपण फक्त त्याच्याबरोबर जायचं ही दृढ भावना असते. म्हणून भाग्यवान असणाऱ्यांचीच वारी होते. आपण दरवर्षी म्हणतो एकदा तरी जायचंय हो, एकदा तरी जायचं. नाही जमलं ना आयुष्यात तर वाईट नका वाटून घेऊ. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आयुष्याची जरी वारी जमली ना, नारायण गावात राहून जरी जमली ना, स्वतःचं कल्याण आणि इतरांचं कल्याण, तरी वारी सार्थक झाली. तरी वारीला गेलो, पांडुरंग दिसला. पण ही जनी तर वारकऱ्यांच्या मधून निघाली. लाल गुलालात रंगे वाट पंढरीची. परिस्थिती अशी आहे, प्रसंग असा आहे की सगळीकडे हे भक्ती मार्गाचं वातावरण. वारकरी असे बेभान होऊन जात आहेत. काय आनंद असेल हो. लाल गुलालात रंगे वाट पंढरीची, ओढ जीवा लागे लागे सावळ्या विठूची. ओढ जीवा लागे लागे सावळ्या विठूची. लाल गुलालात रंगे वाट पंढरीची, ओढ जीवा लागे लागे सावळ्या विठूची.
ना कशाचे, दुःख व्हावे गेले विरुनी तापल्या जीवाचे, दुःख भावे गेले विरुनी तापल्या जीवाचे, नाम मंत्र जपता कानी धार अमृताची, नाम मंत्र जपता कानी धार अमृताची, ओढ जीवा लागे लागे सावळ्या विठूची, ओढ जीवा लागे लागे सावळ्या विठूची, ओढ जीवा लागे लागे सावळ्या विठूची, सावळ्या विठूची, सावळ्या विठूची. पांडुरंग पांडुरंग म्हणत प्रवास चालू आहे पुढे. आणि जाता जाता प्रसंग असा घडला, वारीचे दिवस, प्रचंड गर्दी आहे पंढरीच्या मार्गाने जाणारी. आणि त्या वर्षी मात्र रोगाची साथ आली, कॉलऱ्याची पटकीची साथ आली. आणि गावकरी मंडळी काय, वारकरी मंडळी काय, तो एकदा आजार आल्यानंतर कोणी पाहत नाही. घेतला ना अनुभव आपण काही वर्षापूर्वी. याला संसार म्हणतात. संसरती ती संसार, हा म्हणजे प्रत्येक क्षणाला जो बदलत राहणार आहे. आणि हा बदलत राहणारा संसारच मी आनंदाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. प्रत्येक क्षणाला चित्र बदललेलं आयुष्य, पण बदललं तरी सुद्धा मी पुढे जात राहीन, कारण मला तुझ्यापर्यंत पोचायचं आहे या जन्मात, हे मला स्मरण राहू दे भगवंता. त्या रोगाच्या साथीमध्ये वारकरी मंडळी सुद्धा काही काही जाऊ लागली मध्यम. आणि एक घटना मात्र इतकी विलक्षण घडली की जनाबाईंचे आई वडील सुद्धा आजारी होऊ लागले, पुढे चालवे ना. आणि म्हणून झाडाखाली बसलेत. या लेकराला कल्पना नाही हो कशाची. आई बाबा झाडाखाली बसले, हिनं तिथं जावं, पाय दाबून द्यावेत. माय पाय दुखतात, नको काळजी करू, दाबून देते. आईचे पाय दाबावेत, वडिलांचे पाय दाबावेत. माय चल ना ग, वारकरी मंडळी निघाली ग माय पुढे. अगं पंढरीला पोचतील ना ती, आणि आपल्याला पांडुरंग नाही दिसला म्हणजे काय करायचं. माय चल ना ग पुढं, माय चल ना ग पुढं. जनाबाई आई वडिलांशी बोलत राहतीये, पण एक क्षण असा आला की आई वडील काहीच बोलेनात. उभयतांचे ही प्राण जाती निघोन. आई वडील दोघांनी प्राण सोडला त्या रोगाच्या साथीमध्ये. या लेकराला काहीच कळेना. जाई त्याच पाशी जावोन, उभी राही तेथे पाहोन, केस मागे सारी. आईच्या चेहऱ्यावरचे केस मागे सारावेत. आई अगं तू बोलत का नाही आहेस, माझ्याशी बोलत का नाहीस. बाबा का व माझ्याशी बोलत नाही. मी हट्ट केला म्हणून रागावलाय होय. मी नाही परत हट्ट करणार. आपण जायचं का गंगाखेडला. पण बाबा मला पांडुरंगाला बघायचं आहे व. आपण एकदा पांडुरंगाला बघू, आयुष्यभराचं सुख घेऊया, मग परत नाही मी हट्ट करणार. बाबा बोला की हो बाबा, बोला की हो बाबा. हो वारकऱ्यांची इतकी झुंबड उडालेली, अनेक जण या साथीमध्ये जात होते. कोणाचं लक्ष जाणार जनीकडे. लक्षात ठेवा, कोणाचंही लक्ष आपल्याकडे नसलं ना तरी त्याचं लक्ष बरोबर आपल्याकडे असतं. त्या पांडुरंगालाच काळजी जनीची. आता ही काय करेल काय करेल. आपली पण करेल हो, पण ते भक्तीचं वर्म तर कळलं पाहिजे आपल्याला. ही ओढ आपल्याला तर लागली पाहिजे सुखाची, पांडुरंगाच्या भेटीची. आणि असा प्रसंग इकडे चालू असताना पांडुरंगाने गरुडाला सांगावं, चल रे बाबा चल, काम आहे आपल्याला. बरोबर घेतलं. ऐका, इतकं सुंदर चरित्र. गरुडाला काय काम असणार आहे. गरुडाला तिथपर्यंत आणलं, वेश बदलला होता अर्थात, आणि गरुडावर जबाबदारी दिली. जनाबाईंच्या आईचे सगळे, वडिलांचे सगळे संस्कार पुढचे तू कर म्हणाले. काय भाग्य आहे हो, काय भाग्य आहे. भक्ताच्या आईवडिलांचं भाग्य लक्षात ठेवा. सुपुत्र संसारी कुळाचे मंडण, वंश उद्धरण. समर्थांनी सांगितलं, वंशाचा कुळाचा उद्धार करणारं एक अपत्य जरी जन्माला आलं ना तरी सगळ्यांचा उद्धार आहे.
गरुडावर दिली ती जबाबदारी आणि स्वतः वारकऱ्यांच्या वेशामध्ये आले. पांडुरंग कमरेवर हात ठेवले. जने, अगं तू हिथं काय करतीस? जनाबाईनं बघितलं, डोळे पुसले, ओळखलं नाही. ती म्हणाली, तुम्ही कोण? मी, अगं तुमच्या गावातच राहतो, तुम्हाला बघितलं नाही सोय? अगं पण हिथं काय करतीस? बघा ना, माझे आई बाबा बोलत नाही, मी हट्ट केला म्हणून माझ्याशी बोलत नाही, रागवले माझ्यावर. अहो पण मी खरं सांगू का, मला एकदाच पांडुरंगाला बघायचंय, मग मी परत नाही हट्ट करणार, ह्यांना सांगा ना उठायला. पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रू यायचे बाकी आहेत फक्त. जनीला कडेवर घेतलं आणि पांडुरंग म्हणजे तो वारकरी दादा म्हणाला, जने अगं आई बाबा येतील, हे बघ हे आहेत ना बरोबर, ते बघतील त्यांच्याकडे, तुला पांडुरंगाला बघायचं. अविलक्षण ओढ होती. पांडुरंगाला बघायचं म्हणल्यावर म्हणाली, तुम्ही दाखवाल? प्रत्यक्ष पांडुरंगाला प्रश्न आहे, पांडुरंग दाखवाल का? मी दाखवतो, पण तुला माझ्याबरोबर मोहरं यायला लागेल. आणि आई बाबा, अगं ते येतील ना, त्यांना जरा येळ लागेल. बरे झाले की येतील, तुझा माझ्यावर विश्वास? वाणी भगवंताची आहे हो. येते 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 म्हणाली. पांडुरंगाने हात धरला तिचा. ज्याने भक्ताचा भगवंताने हात धरल्यावर काय हो आयुष्यात अवघड आहे. त्या पंढरपूरच्या आलोट गर्दीमध्ये जनाबाई आली. ते सगळं वातावरण पाहिलं, बिचकून गेली. पांडुरंग मनामध्ये विचार करतात, लवकर जाऊन उभं राहिलं पाहिजे जागेवर. तुम्ही म्हणाल म्हणजे इतका वेळ तिथे नव्हते होय? अहो भक्ताचं कार्य आलं की तिथलं चैतन्य काही काळासाठी बाजूला होतं, पण हे आपल्यासारख्या सामान्यांना कळत नाही. पण पांडुरंगाला माहिती आहे, या गर्दीमध्ये ज्ञानोबा, नामदेव महाराजांसारखे संत आहेत की ज्यांना कळेल मी जागेवर नाहीये. काय संतांचं भाग्य आहे हो. मला गेलं पाहिजे, पण ह्या लेकराचं काय करू? आणि मग एकदा जनीला हाताला धरून आणली मात्र पांडुरंगानी. दासगणू महाराज आपल्या चरित्रामध्ये वर्णन असं करतात, गेल्या सगळ्या जन्मांचे आई वडील दाखवले तिला. सगळ्या जन्माचे आई वडील पाहिले मात्र, आणि ते बघता बघता या जन्मातले आई वडील जेव्हा दिसले, जनाबाई धावली. आई वडील बघतात, पांडुरंगाच्या हाताशी लेकरू आहे. आई आई, तुला यायचं परत? नाही यायचं मला जने, मी इथं सुखात आहे बाई. आणि तू बरोबर मार्गावरून आली जने, हा हात सोडू नको कधी, हा हात सोडू नको कधी. आई वडिलांचं दर्शन झालं. जनाबाईला लक्षात आल्या काही गोष्टी, पण वय इतकं लहान होतं की ते समजून घेणं, उमजून घेणं थोडं अवघड जायला लागलं. पण पांडुरंग आणि संत मांदियाळीमध्ये जनाबाई राहतायत, पंढरपुरातच राहू लागल्या. आता लहान जी जनी होती ना, हळूहळू मोठी होतीये. आणि आता मात्र इकडे तिकडे जरी राहिली तरी आता कोणाच्या तरी घरी असली पाहिजे. आता लेकरू कोणाच्या तरी घरामध्ये सुरक्षित असलं पाहिजे, ही काळजी देवालाच आहे हो. मध्यम मध्यम. आणि एक दिवस घटना घडली अशी. पंढरपुरामध्ये वास्तव्याला असणारे दामा शेट्टी आणि गुणाई, नामदेव महाराजांचं कुटुंब सारं, आई वडील, त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं वास्तव्य आहे. आपल्याला माहिती आहे, जनी नामयाची दासी, जे सद्गुरुपद प्राप्त होणार होतं ते नामदेवांच्या माध्यमातून प्राप्त होणार होतं. ही भेट पहिली महत्त्वाची आहे. नामदेव महाराजांचं चरित्र गेल्या वर्षी ऐकलं आपण, किती विलक्षण चरित्र आहे हो. लहान वयातच पांडुरंगाला ज्यांनी जेवू घातलं, सगळे पांडुरंगाने हट्ट पुरवले नामदेव महाराजांचे, आणि असे सद्गुरू लाभले जनाबाईंना. एक दिवस घटना घडली अशी. एके दिवशी नामयाच्या दृष्टी सपडली जनी, पुसे तो आलिस तू कोठुनी. एके दिवशी नामयाच्या दृष्टी सपडली जनी, पुसे तो आलिस तू कोठुनी. नामदेव महाराज म्हणतात, अल्पवयी तू दिससी आता, शांत मेरू मज असे सांग
जननी जनक कोणते सांगतव जननी जनक कोणते सांगतव जननी जनक कोणते. अगं तुझं नाव काय? माझं नाव जनी. अगं तू कुठून आलीस? तुझं गाव कुठलं? माझं गाव गंगाखेड आहे. आणि तुझे आई वडील कुठे आहेत? आता जनाबाई थोड्या मोठ्या झाल्या होत्या. त्या म्हणाल्या हे विटेवर उभं असणारं परब्रह्म आहे ना ते माझे आई वडील आहेत. आता त्याच्याशिवाय मला कुणीच नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सारं काही असेल तर भगवंतच आहे, सख्य भक्ती. आणि यानंतरची आत्मनिवेदन भक्ती जी जनाबाईंना आयुष्यामध्ये प्राप्त झाली, हा पांडुरंगच माझा सर्व काही आहे. नामदेव महाराज म्हणाले कीर्तनाला मी बघतो ना, समोर असतेस, मग इथेच राहतेस होय? हो, चल आजपासून. आणि असं म्हणतात की त्याचं पुढचं सारं वास्तव्य नामदेव महाराजांच्या घरामध्ये गेलं जनाबाईंचं. नामदेव महाराजांची पत्नी राजाई, आई गोणाई, दामाशेट्टी ही सारी मंडळी घरामध्ये आहेत. काही ठिकाणी उल्लेख असा आहे की नामदेव महाराजांची आई आणि पत्नी या थोड्याशा कावल्या की आता ही कोण आली बरं. पण जनाबाई मात्र त्या दिवसापासून जेव्हा नामदेव महाराजांच्या घरामध्ये गेल्या तेव्हा मनाने ठरवून गेलेल्या होत्या मी तो नामयाची दासी. कारण नामदेव महाराज कोण आहेत, त्यांची योग्यता काय हे जनाबाईंना ठाऊक आहे. नामदेवाची अमृत तुल्यवाणी. नामदेव महाराजांची कीर्तनं ऐकली हो. ते ऐकता ऐकता श्रवण करता करता नामदेव महाराजांची योग्यता लक्षात आली आहे. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग हरी, हे स्वतः जनाबाईंनीही अनुभवलंय. बाकी कोणाला कसं नाही दिसलं. त्यासाठी मनचंगा भक्तीचं वर्म उमगलेली माणसं त्या ठिकाणी लागतात. सावतोबांनी जेव्हा सांगावं माझ्या हृदयामध्ये पांडुरंग आहे, तेव्हा तो कोणाकोणाला दिसला? आधी ज्ञानोबांना दिसला, नामदेव महाराजांना दिसला. का? ती माणसं आहेत देवाशी संवाद करू शकणारी. हिला योग्यता माहिती आहे, अधिकार माहिती आहे. नामदेवाची अमृत तुल्यवाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी. स्वये फुलला श्रवणास कैट भारी, स्वये फुलला श्रवणास कैट भारी. रंग चढला तै कीर्तनास भारी, रंग चढला तै कीर्तनास भारी. नामदेवांचं कीर्तन ऐकलंय वाळवंटामधलं. नामदेवांचं कीर्तन ऐकता ऐकता पितांबराचं सुद्धा भान राहत नाही पांडुरंगाला. ती कोण कुठली जनी कवनी, तिची करावी वेणी फणी. फार सुंदर काव्य आहे. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रुक्मिणी मातेला विचारलं काय झालं बाई रुसायला, काय करणार, ह्यांचं काही सांगता येतंय? आज इथं आहेत तर उद्या तिथं. नामदेवाच्या कीर्तनामध्ये जातात म्हणाले स्वतःच्या पितांबराचं देखील भान राहत नाही. कसा राहिलो पांडुरंग, त्या भक्तीमध्ये रंगून जातो स्वतः. जनाबाईंची वेणीफणी करतात म्हणाल्या. असं त्या काव्यात वर्णन आहे फार सुंदर असं. हा लटका राग रुक्मिणी मातेचा. पण इतकं सख्य नामदेव महाराजांचं पांडुरंगाशी की पांडुरंगाने हाक मारल्याबरोबर यावं नामदेव महाराजांच्या समोर. आणि म्हणून आयुष्यामध्ये अधिकार पण तोच होता. जेव्हा मुक्ताईनं नामदेव महाराजांना सांगितलं ना, कच्चा नामदेव, कथा माहिती आज सांगायला वेळ नाही. जेव्हा गोरा कुंभारांकडे परीक्षा घेतली सगळ्यांची थापटण्यानी, प्रत्येकाच्या डोक्यावर मारावं थापटणं आणि मुखातून आवाज निघावा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. असं करता करता नामदेव महाराजांपर्यंत सगळे आले. आणि मुक्ताईनं थापटणं मारायच्या आधीच नामदेव महाराजांनी मस्तक मागे घेतलं आणि म्हणाले माझ्या डोक्यावर थापटणं मारून माझी परीक्षा घेणारे तुम्ही कोण? पांडुरंग माझ्याशी बोलतात, माझ्या हाताने जेवतात, माझ्याशी खेळतात आणि तुम्ही माझी परीक्षा घेता. अखंड जयाला देवाचा शेजार तरी अहंकार गेला नाही, कथा आहे.
पण मग मात्र पांडुरंगाशी भांडण केलं, सख्य भक्तीतलं भांडण आहे. आणि मग नामदेव महाराजांना सांगावं पांडुरंगाने, खरं आहे रे बाबा, सद्गुरू भेट नाही तोवर काही नाही पूर्णत्व. आयुष्यात सद्गुरू महत्त्वाचे. मग औंढ्या नागनाथाला गेले वगैरे कथा आहे. आणि हेच सद्गुरू म्हणून लाभलेत जनाबाईंना आपल्या. ती भक्ती आहे नामदेव महाराजांचं आणि पांडुरंगाचं नातं. जेवायला यावं पांडुरंगाने, इतकंच नाही तर उच्चिष्ट खावं, नामदेवांच्या ताटातलं खावं, नामदेवांना भरवावं. जनाबाई विचार करतात, काय अगाध काय महिमा असेल आणि काय मी भाग्यवान असेल बघा. हां, स्वतःला भाग्यवान समजतात. आपल्या दृष्टीने काय भाग्य होतं. घर सोडलं, गाव सोडलं, आई वडील गेले, काहीच नाही राहायला, स्वतःचं झोपडं पण नाही. नामदेव महाराजांच्या अंगणामध्ये झोपडी बांधून राहतीये. चरितार्थासाठी गावातली दळणं आणतीये, दळतीये आणि जेवढं मिळेल त्याच्यावर स्वतःची गुजराण. इतकंच नाही, नामदेव महाराजांच्या घराला हातभार. आपल्या दृष्टीने भाग्य काय आहे, पण जनाबाई स्वतःला भाग्यवान समजतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. जनाबाई म्हणतात की हे नामदेव महाराजांसारखे मला गुरु लाभले, मी तो नामयाची दासी. बाहेर असणाऱ्या अंगणामध्ये वास्तव्य आहे. आणि जनाबाईंचा दिनक्रम काय विचाराल तर सकाळच्या वेळची सगळी कामं करायची, दुपारच्या वेळेला गावातल्या लोकांची दळणं आणायची, ती दळून द्यायची, त्याच्यावर जेवढी काही होईल त्यावर गुजराण करायची. असा रोजचा आयुष्य जगण्याचा नियम आहे. पण इतकंच जनाबाईंचं कार्य नाही आहे. स्वतःचा परमार्थामध्ये अधिकार इतका वाढवला की असं म्हणतात, जेव्हा नामदेव महाराजांनी 2 वेळा तीर्थयात्रा केली पूर्ण, पंजाबपर्यंत पण गेले नंतरच्या काळात ज्ञानोबांबरोबर. मग त्यावेळेला पंढरपुरामध्ये असणारं परमार्थाचं ऐश्वर्य वैभव कुणी सांभाळलं? जनाबाईंनी सांभाळलं. जनाबाईंनी त्या काळात सगळ्यांना एकत्र ठेवलं. नामदेव महाराज नसतील म्हणून काय झालं, आपण एकत्र राहिलं पाहिजे. मग अशी आपण पाहिलं, ज्ञान देवे रचिला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेणे वाढविला विस्तार. हा विस्तार वाढवण्याचं कार्य नामदेव महाराजांनी केलं. पण त्याला सगळ्यात जास्त जोड कोणाची असेल परमार्थाचा विस्तार करण्यासाठी तर जनाबाईंची. नामदेव महाराज नसताना सुद्धा संतांची मांदियाळी, भक्तांची मांदियाळी पंढरपुरात जमावी. वैराग्याच्या वाटेवरून सगळ्यांना न्यावं म्हणून जनाबाई म्हणू शकतात, सामगम ग सागमध संत भार पंढरीत. हे सगळं कार्य जनाबाईंचं आहे की नामदेव महाराज असतानाही आणि नसतानाही या परमार्थ विस्ताराला हातभार जर कोणी लावला असेल तर जनाबाईंनी लावला. आणि म्हणून आनंदाने सांगू शकतात, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होता, कीर्तनाचा गजर होता, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. वा, तेथ असे देव उभा, तेथ असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, तेणे हरिनाम नाचत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. नामदेव महाराजांचं आणि ज्ञानोबांचं
नातं काय होतं हे स्वतः जनाबाईंनी अनुभवलं आणि म्हणून जनाबाई आपल्या अभंगामध्ये या नात्याचं वर्णन करतात. त्या म्हणतात, कसं आहे हो नातं. सखा विरळा ज्ञानेश्वर, सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार, नामयाचा जो जिव्हार, संत भार पंढरीत, संत भार पंढर. हे खरं सुख, हा खरं सुख. आपल्याला वाटलं तरी आपण करत नाहीये. ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, पंढरीत, पंढरी. पंढरीनाथ महाराज की जय. काही जण म्हणतात संत भार का संत फार पंढरीत. असतील बाबा, पंढरीतले सारेही संत असू शकतात, कारण भूलौकीचं वैकुंठ ज्याला म्हणावं. माझं माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. आणि असं परमार्थाचं सारं वैभव. अहो, जी जना लहान वयामध्ये एका प्रवचनातून ऐकून आली होती की सुख म्हणजे काय असतं ना, ते तिथे अनुभवायचं. आणि मी सुखी झाले म्हणजे सगळं झालं का? नाही. नामरूपी जडले चित्त, हे मला कळलं, पण हे आता सगळ्यांना कळलं पाहिजे ना, सगळ्यांना कळलं पाहिजे. याला संत म्हणतात. मला कळलं ना, बास ना, काय करायचं आता, त्यांना कळेल तेव्हा कळेल. नाही कळलं तर ते आणि त्यांचं नशीब गेलं खड्ड्यात. हे आपण म्हणून आपण नापसंत, ते संत आणि आपण नापसंत. पण जनाबाईंनी मात्र हा विस्तार एवढा मोठा केला की जनाबाईंना सुद्धा अधिकार प्राप्त झाला होता. अनेक जण जनाबाईंचेही गोडवे गात होते, त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यायच्या मागे लागत होते. पण जनाबाई मात्र नामदेव महाराजांशी संवाद करतात आणि म्हणतात, महाराज, पांडुरंग तुमच्याशी बोलतात, तुमच्याकडे जेवतात, हे भाग्य मला लाभेल का? मी दासी आहे हो. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे जने. अगं, तू गंगाखेडाहून आलीस आणि या ठिकाणी तुला हाताला धरून ज्यांनी आणलं ते दुसरं तिसरं कोणी नाही, ते पांडुरंग स्वरूप आहे. का नाही मिळणार तुला सारं? पण हे कोणाच्या जीवावर म्हणत होते, कशाच्या आधारावर म्हणत होते? जाणे भक्तीचा जिव्हाळा. जनाबाईंचं हृदय, त्यांचं मन इतकं निर्मळ आहे, भक्ती इतकी वर्मयुक्त आहे. त्यामुळे नामदेव महाराज सांगतात, जमणार. दिवस लांब नव्हते, परमार्थातली अशी पायरी समोर येऊन उभी राहिली. असं वर्णन केलंय की जनाबाई दळण करायच्या आणि जेव्हा दळायला बसायच्या ना, तेव्हा गाथेत असं सांगितले की पांडुरंग सुद्धा येऊन बसायचे. हे बरं आहे, आम्हाला मात्र कधी मदत करत नाही. जनाबाईंना दळायला सुद्धा मदत केली. प्रत्येक क्षण नामात गेलाय. आपला गेला, आपल्याही मदतीला येईल. परमार्थाच्या शाळेत आपण कितवीत? जनाबाई कुठे? ते दळण घ्यावं, हाती काम आणि मुखी नाम. दळण घेतल्या घेतल्या सुरुवात करावी. जनी मांडिते दळण, नाम ओठी घोळते. जनी मांडिते दळण, नाम ओठी घोळते. भारी जड हे जाते तुझी या विना. पांडुरंगाला हाक मारली हो. पांडुरंगा, अरे तुझी या विना गे. पांडुरंग म्हणतात, जने अगं मी सुद्धा एकटाच होतो ग. मीही होतो एकला, करमेना मुळी मला. मीही होतो
साम लागे दिधला तुझी याद ठीन आरसाम लागे दिधला तुझी याद ठीन आरसाम लागे दिधला तुझी याद ठीन. ते दळण घ्यावं, दळायला सुरुवात करावी आणि असं वर्णन करतात की पांडुरंगाने यावं, त्या ठिकाणी बसावं. तो माझ्या बरोबर आहे इतकी मनापासून निष्ठा असलेली भक्ती आहे, त्यामुळे ते स्वरूप त्या ठिकाणी प्रगट होतं. व्यवहारामध्ये सुद्धा समजा एखादी गेलेली व्यक्ती आहे, आपण इतकी मनापासून जर आठवण काढली तर रात्री झोपेत दिसतात ना आपल्याला, संकेत मिळतात ना आपल्याला. अहो, व्यवहारामध्ये जर मनाचा संवाद इतका होत असेल तर सामान्य माणसं सुद्धा दिसत असतील, तर परमार्थातला तो संवाद झाला तर तो का नाही समोर येणार. दळायला बसावं आणि एक दिवस झालं असं दळता 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 सगळे दागिने उतरवून ठेवले पांडुरंगाने. शेला बाजूला काढला आणि जनाबाईंना म्हणाले, थंडी वाजतेय, तू शेला पांघरून घे. परमार्थातली ही अशी पायरी आहे की आपल्यामध्ये असणारं चैतन्य समोर प्रकट झालं, तो संवाद चालू झाला. काही ठिकाणी गाथेत असं वर्णन आहे की जेव्हा जनाबाई म्हणायला सुरुवात करायच्या तेव्हा 2 आवाज बाहेरच्यांना ऐकू यायचे. हे त्या काळात शक्य होतं हो, हे आता शक्य नाही, अजिबात नाही. शक्य आहे. स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा, महाविद्यालयीन युवकांनी किंवा माझ्या एवढ्या तरुण पिढीने आपण म्हणूया, नक्की वाचा, कारण त्याच्यामध्ये स्वामीजींचा नास्तिकतेकडून प्रवास लिहिला आहे. आणि त्याच्यात असं लिहिलं आहे की आताच्या काळामध्येही परमार्थातली अशी पायरी स्वामीजींनी पुढच्या काळामध्ये प्राप्त केली की ओंकार जेव्हा स्वामीजी म्हणायचे ना, तेव्हा बाहेरच्या त्यांच्या मित्रांना, बरोबरीच्या लोकांना 2 आवाज ऐकू यायचे, आहत आणि अनाहत. जनाबाईंना ती अध्यात्मातली पांडुरंग त्या ठिकाणी येतो म्हणल्यावर काय, पण आता 2 आवाज ऐकू येतात म्हणल्याबरोबर ज्यांना त्याची काहीच जाणीव नाही त्यांना काय वाटणार, ही दळतीये दळतीये आणि कोण बरं येत असेल. आणि एकदा प्रसंग असा घडला, कोणीतरी जनाबाईंच्या झोपडीमध्ये आहे, कोणीतरी जनाबाईंच्या झोपडीत आहे. काही चरित्रांमध्ये असं वर्णन आहे की जेव्हा पांडुरंगाने शेला पांघरला, जनाबाईंच्याकडे दिला, दळायला मदत केली आणि पहाटेच्या वेळेला जेव्हा काकड आरतीची वेळ आली तेव्हा पांडुरंग घाईघाईने गेले, शेला तिथेच राहिला, सगळे दागिने तिथेच राहिले आणि घाईघाईत ती वाकळ जी होती ना, वाकळ ती पांघरली आणि गेले पांडुरंग. पहाटेच्या वेळेला जेव्हा पुजाऱ्यांना कळलं दागिने नाहीत, शेला नाही, वाकळ कुणाची आहे, मग कथेत असं वर्णन आलं की ती वाकळ जनाबाईंची म्हणून सगळे आले. तात्पर्य काय, तर जनाबाईंच्या झोपडीभोवती सगळे जमले, झोपडीचं दार बंद आहे. नेहमीप्रमाणे जनाबाईंनी आपलं काम चालू ठेवलं होतं. दळणाचं काम चालू आहे, दळता दळता म्हणतात, दिशा उजळल्या गेला कोंबडा आरवून, दिशा उजळल्या गेला कोंबडा आरवून, सूर्याचे किरण येती डोंगरा मागून, जनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला, घराच्या पिठाची घालू भाकर देव देवा, गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. आपलं दळणाचं काम झालं, पीठ काढलं आणि झोपडीचं दार उघडलं, मात्र सगळी मंडळी समोर दिसतात. जनाबाई म्हणाल्या, पाटील सकाळच्या पारी इकडं कसे काय? जने काय करत होतीस? दळण दळत होते की व दळण दळत होते. जने तुझी वाकळ कुठे आहे? हाय की, देऊ आण बरं. वाकळ नव्हतीच. ही बघ तुझी वाकळ हित आहे. तुमच्याकडं कशी आली? माझ्याकडं नाही. सकाळी काकड आरतीला जेव्हा गेलो ना तेव्हा पाहिलं पांडुरंगाच्या अंगावर होती. त्याचा शेला नाहीये, तो तुझ्या झोपडीत आहे का? आणि जनाबाई बोलून गेल्या असेल, घाई गडबडीत विसरला असेल. जने
घाई गडबडीत विसरला असेल म्हणजे. दळायला नव्हता का आला तो? अगं जने तुझ्या जिभेला काही हाड? पांडुरंग दळायला आला होता म्हणतीस? अहो हो. दागिने पण नाही आहेत, ते पण असतील, घेऊन जा, घाला. आता मात्र पाटील म्हणाले, जने मला अनेक जण सांगतात की तुझ्या झोपडीतून 2 आवाज येतात दळताना. असतील किंवा असतील. कोणाचा असतो तो? पांडुरंगाचा. पांडुरंग? कोणाचा पांडुरंग? आपल्या सोनार दादांचा का लवार दादांचा? अहो तो नाही, पंढरीचा आपला पांडुरंग. तो तुझ्याकडे दळायला त्याला काही दुसरं काम नाही वय? कशाला येतो? जनाबाई म्हणाल्या, काय करणार काय करणार. जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी. पाटील माझ्याकडे काय येतो माहितीये काय? तो जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी. जोंधळ्याच्या भाकरीची चव